तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस। तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी। औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण। मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर। एक कॉल करा आणि मदत लगेच। सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे। येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंट वर। तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त आज पुण्यात कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमास राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पाठ फिरवल्यामुळे पुन्हा एकदा प्राजक्त तनपुरे यांच्या पक्षबदलीच्या चर्चेला उधाण आलंय। या कार्यक्रमात प्राजक्त तनपुरे यांचे मामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व्यासपीठावर होते, मात्र भाचे प्राजक्त तनपुरे यांनी अनुपस्थिती दर्शवल्यानं तनपुरे शरद पवारांची साथ सोडणार का याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पक्षांतराचं वारं जोरदारपणे वाहू लागलंय। राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी कारखाना निवडणुकीवेळी 8 दिवसात गोड बातमी समजेल, राजकारणात काही होऊ शकतं असं सूचक वक्तव्य केल्यानं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं। जयंत पाटील व प्राजक्त तनपुरे हे मामा भाचे शरद पवारांना सोडून अजितदादांना साथ देतील असे सर्वत्र बोललं जात आहे। दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पुणे येथे 26वा वर्धापन दिन कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, आमदार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमास माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अनुपस्थिती दर्शवल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। पक्षाच्याच कार्यक्रमाला तनपुरे यांनी पाठ का फिरवली, त्यांच्या मनात चाललंय तरी काय, असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। मामा जयंत पाटील स्टेजवर, मग भाचे प्राजक्त तनपुरे कुठं, अशी चर्चा सध्या राजकीय मंडळीत सुरू आहे। याबाबत माजी मंत्री तनपुरे यांच्या निकटवर्तीयांकडून संपर्क साधला असता तनपुरे हे राहुरीतच असल्याचं सांगण्यात आलं। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।